मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 1 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी स्वयंपाकघरात काम करत असते तेव्हा त्यांच्या घरची सर्वंट येऊन तिला सांगते की तुम्हाला भेटायला ते रेखाताई आल्यात. रेखाताई तुम्हा सगळ्यांना माहितीच असतील. आता या रेखाताई नंदिनीला भेटायला आल्यात. काहीतरी काम आहे त्यांचं आनंद निवासच्या अकाउंट बद्दल. आधी या दोघी एकमेकींशी छान गप्पा मारतात. आता विचारतात या रेखाताई, तू कशी आहेस नंदिनी? नंदिनी म्हणते, छान, तुम्ही खूप दिवसांनी रुजू झालात कामावर. मग आता रेखाताई तिथे बसल्यात खाली आणि म्हणतायत की अगं नंदिनी, माझ्या लहान भावाच्या बाळाचा तूच जीव वाचवलास. अगं त्या व्यापात होते जरा. नंदिनी म्हणते, सगळं ठीक आहे ना रेखाताई? रेखाताई म्हणतात, हो अगं सगळं ठीक आहे. पण नंदिनी, अगं काही महत्वाच्या फाईलवर तुझ्या सह्या हव्या होत्या म्हणून मी घरी आले. आपल्या आनंद निवासच्या डोनेशन देतात ना ते लोक, तर त्यांना सगळ्यांना आपल्याला मेल करायचा होता की आपण हे डोनेशनचे पैसे कसे वापरत आहोत. मग मी या साईडला आलेच होते, तर तुझ्या सह्या घेऊन जाव्यात असा विचार केला. नंदिनी म्हणते, हरकत नाहीये, ईमेल्स मी करते रेखाताई, तुम्ही मला नावं सांगाल का? मग रेखाताईंनी ती यादी दिली आहे बरं का नंदिनी जवळ, आणि काही नावं ऐकवलेत तिला. मकरंद पाटील, विजय साळुंके आणि सुरेश बेडेकर. आता मी कालच म्हटलं ना प्रेक्षकांनो, नंदिनीची एवढी वट आहे ना की तिला सगळ्यांचे नावं, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट माहिती आहेत. आता ते सुरेश बेडेकर हिच्या ओळखीचे निघालेत आता, त्यामुळे तो जीवा हट होणार आहे बरं का. आता वेगळ्याच दिशेला चालली आहे मालिका. रेखाताई सांगतात, सुरेश बेडेकरांनी आनंद निवासला कोविडच्या वेळेला खूप मोठी डोनेशन दिली होती. आता नंदिनीला ते आठवतं. मग नंदिनी म्हणते, ठीक आहे, हरकत नाही, आलंय माझ्या लक्षात. चला, मी करते सगळ्यांना फोन ताई. मग रेखाताई निरोप घेतात. मग नंदिनी सांगते जाताना त्यांना, मी फाईल वाचेल आणि मग सह्या करून पाठवेल. मग रेखाताई म्हणतात, मी निघते नंदिनी, आनंद निवासची महत्वाची कामं पेंडिंग आहेत. आता या रेखाताई गेल्यानंतर नंदिनी सुरेश बेडेकर हे नाव कुठे ऐकलं असा विचार करते आणि फोन लावते. आता फोन तिने कोणाला लावलाय ते बघा. नंदिनी म्हणते, सुरेश बेडेकर बोलत आहात ना? सर नमस्कार, मी नंदिनी बोलते, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी, जरा पर्सनल काम होतं. आता रम्या सुरेश बेडेकर हे नाव ऐकते आणि तिच्या लक्षात येतं की सुरेश बेडेकर म्हणजे आमचेच क्लायंट. नंदिनी बोलत असताना ही रम्या मागून ऐकते. रम्या विचार करते, अच्छा, आमचे क्लायंट हिच्या ओळखीचे आहेत तर. सुरेश बेडेकर काय? हरकत नाहीये नंदिनी, तू आणि तुझ्या बहिणीने माझं हसू चोरलंय, खूप त्रास दिलाय तुम्ही मला. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल ना, तेव्हा तेव्हा तो त्रास मी तुम्हाला पण परत करणार आहे. हिला दुसरं काम काय आहे प्रेक्षकांनो? मग आता ती विचार करायला लागते की या वेळेचा त्रास मी तुम्हाला पुन्हा देणार, पण विथ लव्ह फ्रॉम जीवा असेल, असं हिने ठरवलंय. आता जीवा बिचारा चाललाय त्या प्रोजेक्टला, पण त्याआधी पार्थ निघालाय ऑफिसला बरं का. आता याचं स्वागतच करावं लागेल ऑफिसमध्ये. आता ही काव्या बळजबरीच त्याला टेन्शन देते बरं का. आता काव्या कॉफी घेऊन येते आणि म्हणते, आवरलं का देशमुख? आता पार्थ म्हणतो, हो आवरलंय. तुम्हाला माहितीये का हो काव्या, आज ना माझ्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. माझा लहान भाऊ आज प्रेझेंटेशन देणार आहे. मी एक्साइटेड असं वाटत असेल ना तुम्हाला, पण माझं नेहमीच आहे बरं का हे. आता एकटाच बडबडतोय बरं का बिचारा आवरता आवरता. म्हणतो कसा की अरे, एखादी स्पर्धा असेल आणि त्यात जीवाने भाग घेतला असेल तर माझी ना एक्साइटमेंट लहानपणी यापेक्षाही जास्ती असायची. 10वीच्या रिझल्टचं ते यापेक्षा जास्ती होता. आता तो रिझल्ट पाठ झालाय आम्हाला बाबा, तू वर्ल्ड कप त्याग केला वगैरे वगैरे, ते सगळं तो सांगतो, ते पाठ झालंय आपल्याला. पण आता पार्थ म्हणतो यावेळची एक्साइटमेंट जरा वेगळी आणि जास्ती आहे हो काव्या. काव्या काही याच्याकडे लक्ष देत नसते बोलताना. पार्थ भाऊ म्हणून त्याचे फिलिंग एक्सप्रेस करतो की माझ्या लहान्या भावाने काही जिंकलं ना, काही अचीव केलं तर मला फार प्राऊड वाटतं. आज मी तसंच फील करणार आहे. आता काव्याजवळ जातो तो आणि काव्याला विचारतो, काय झालं? काय झालं? तुम्ही का टेन्शन मध्ये आहेत एवढ्यात? आता ही काव्या अशी मोठा श्वास घेते आणि म्हणते, काही नाही, काही नाही. आता पार्थ म्हणतो, नाही नाही, काहीतरी टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही, काय झालंय? कसली चिंता आहे? आता काव्या म्हणते, पार्थ तुम्ही आज आनंदी आहात, पण उद्या उद्या काय होईल? आता पार्थला टेन्शन येतं ना, काय होणार आहे उद्या? काव्या पुन्हा म्हणते कशी की अहो, उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हसू जाणार तर नाही ना? मला भीती वाटायला लागलीये. त्याचा जीव कंठाशी येतो. तो म्हणतो, बापरे, काय होणार आहे उद्या? आता इकडे रम्या आणि वसवात्याचं सीन मध्येच दाखवलाय. काव्याने त्याचा पचका केलाय बरं का. आता ही रम्या सांगत असते वसवात्याला, ए आई, अगं उद्या मंथ एंड आहे बरं का. जीवा आला ऑफिस जॉईन करून उद्या 1 महिना पूर्ण होणार आहे. झाला लागली 1 महिना पूर्ण. स्वात्या म्हणतात, हो ग, झाला का ग 1 महिना पूर्ण? पण काय ग रम्या, त्याचं ते प्रेझेंटेशन आहे ना ग जीवाचं आज? रम्या म्हणते, अगं आई आहे, पण त्याला ते प्रेझेंटेशन केल्यावर ते प्रोजेक्ट मिळणारच आहे. स्वात्या म्हणतात, काय? रम्या म्हणते, अगं आई, ते प्रोजेक्ट त्याला मिळाल्यावरती आपल्या घरात बघ केवढं मोठं वादळ येतं ते. आणि त्या नंदिनीची, मग लगेच स्वात्या म्हणतात, काय काय केलं काय तू?
"ए रम्या, काय झालंय? सांग बरं." रम्या म्हणते, "ए आई, तुला सस्पेन्स नाही आवडत का?" मग स्वात्या म्हणतात, "मला नाही आवडत हं सस्पेन्स आणि तसंही आपल्या आयुष्यात काही कमी सस्पेन्स आहेत का रम्या? आधीच तो मोठा सस्पेन्स त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे? त्याचं नाव कोण आहे? डोक्याला ताण आलाय माझ्या. आणि त्यातनं तू त्या हॅकरला फोन करणार होती आणि त्याच्याशी बोलणार होती. काय झालं त्या हॅकरचं?" मग लगेच रम्या म्हणते, "आई मी कुठे-कुठे पुरी पडणार आहे गं? मीच फोन करायचा त्या हॅकरला, मीच सगळं करायचं. तू घरीच असते ना? मग तू घरातल्या घरात काहीतरी कर ना. अगं त्या काव्याच्या पास्टबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न कर." व स्वात्या म्हणतात, "आहाहा! आली मोठी. जाऊ का त्या काव्याकडे आणि विचारू का तिला, 'बाई तुझं कोणाशी लफडं होतं?'" आता लगेच रम्या म्हणते, "ए आई असं नाही. तू विसरलीस का? अगं खूप ईझी कॅच आहे. अगं परवा नाही का, अगं ते कॅफे बँड्रामधून आपण नाव आणलं होतं ना त्या अनिशाकडून. तू त्या अनिशाशी गोड-गोड बोल आणि त्या काव्याच्या पास्टबद्दल काही ना काही डिटेल ती सांगेलच बोलता-बोलता. अगं तसंही तिला काही कळत नाही." मग स्वात्या म्हणतात, "बरं थांब बघते मी, बोलून पाहते तिच्याशी." मग या दोघींचं काहीतरी असं ठरलंय. इकडे आता पुन्हा पार्थ आणि काव्याचा सीन दाखवला. इकडे पार्थचा जीव गळ्याशी आलेला असतो. तो म्हणत असतो, "काय झालं काव्या? माझं हसू झालं जाणार आहे म्हणजे काय नेमकं होणार आहे? अहो सांगा ना काय होणार आहे?" "बरं जाऊ द्या. तुम्हाला नाही सांगायचं का नका सांगू. मग मी खारुताईला फोन लावतो. याला चान्स पाहिजे असतो फक्त बाकीच्या बायकांशी बोलायचा." सॉरी, पण एक गंमत केली. मग तो फोन घेतो काव्याचा आणि अनिशाला फोन लावणार असतो. मग काव्या चिडते आणि म्हणते, "काय हो? कशाला फोन करायचा तुम्हाला अनिशाला? फार आठवण येते का तुम्हाला तिची?" आता लगेच पार्थ म्हणतो, "मला ना तुमचा हा नेचर खूप आवडतो." म्हणजे असं असतं ना, त्याला जेलस फील म्हणतात काव्या. अहो, एखादं माणूस केव्हा जेलस होतं हे माहिती ना तुम्हाला? काव्या म्हणते, "केव्हा केव्हा होतं सांगा बरं?" पार्थ म्हणतो, "ओ काव्या, तुम्ही लबाड आहात हां. तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला सगळं माहिती असतं, पण तुम्हाला माझ्या तोंडून ऐकायचं असतं ना? मी पण देशमुखाचा बोका आहे बरं का. मला कळतंय की तुम्ही जेलस फील करताय. नाही, तुम्हाला मी हे सगळं तुमच्याच तोंडून कबूल करायला लावणार आहे. तुम्ही बघाच." आता असा हा बोलत असतो तेव्हा हिच्या चेहऱ्यावर काही एक्सप्रेशन नाहीयेत. हिचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. काव्या म्हणते, "तुम्ही गप्पा बसा बरं देशमुख, तुमचं काय चाललंय?" पार्थ म्हणतो, "अहो मग तेच तर विचारतोय ना मगाचपासनं, काय टेन्शन आलं तुम्हाला?" मग लगेच काव्या हळूच म्हणते, "माझ्या प्रिलिमचा रिझल्ट येऊ द्या." मग पार्थ मोठ्याने हसतो आणि म्हणतो, "काय तुम्ही पण, परीक्षा दिली तर रिझल्ट येणारच आहे ना काव्या, एवढं काय त्याच्यात?" काव्या म्हणते, "हो, कळतंय मला, पण मी क्लिअर करेल ना सगळं हे व्यवस्थित माझा रिझल्ट. आता ही काल परवापर्यंत तर ओव्हर कॉन्फिडंट होती, मी टॉप करणार आहे, असं करणार आहे आणि आता रिझल्टचं टेन्शन आलं." येतं म्हणा टेन्शन रिझल्टच्या दिवशी, साहजिक आहे. काव्या म्हणते, "काय हसता हो देशमुख? मला टेन्शन येतं आणि हसत राहता तुम्ही. मला नाही बोलायचं तुमच्याशी." ही चान्स शोधत असते त्याच्याशी भांडायचा बिचाऱ्याशी. आता लगेच पार्थ म्हणतो, "काय करताय तुम्ही काव्या? कसलं टेन्शन घेताय? अहो प्रिलिम क्लिअर करायचं टेन्शन आलं तुम्हाला. अहो तुम्ही मेन पण क्लिअर करणार आहात." मग काव्या म्हणते, "जाऊ द्या बरं, मला नाही बोलायचं तुमच्याशी." पार्थ म्हणतो, "काय तुम्ही काव्या? अहो तुम्ही छान मार्काने पास होणार आणि मी काय तुम्हाला खोट्या होप्स देणार आहे का?" काव्या म्हणते, "तुम्हाला एवढा विश्वास आहे माझ्यावर?" पार्थ म्हणतो, "हो, खूप विश्वास आहे. अगदी स्वतःपेक्षा जास्त. तुम्हाला माहीत नसेल, पण मी तुमच्या नोट्स पाहिल्या आहे बरं का. असं पुस्तकात बारीक अक्षरात लिहून ठेवता ना तुम्ही. हां, मी पाहिलंय. म्हणजे मला एवढं कळतं काव्या, की तुम्ही डेडिकेटेड आहात. तुम्ही स्वतःवर जरा विश्वास ठेवा. उद्याचा रिझल्ट चांगलाच लागणार आहे." काव्या आता थोडी स्माईल करत म्हणते, "थँक यू देशमुख." आता पार्थ म्हणतो, "काय थँक काव्या म्हणते, "अहो देशमुख, माझा रिझल्ट आला ना, की मी थोडी लो फील करते. तुम्ही असं पॉझिटिव्ह म्हटलात, सगळं छान वाटलं मला. आता हळू-हळू मला आता नॉर्मल वाटायला लागलंय आणि ॲक्चुअली तुमच्या बोलण्यामुळे ना मला असं छान फील वाटतं. बरं सांगा बरं, मी तुम्हाला काय करू? काय करू काय तुमच्यासाठी?" आता मध्येच हा प्रश्न कुठून आला ते नाही कळलं मला, पण पार्थ आता त्यावर उत्तर देतो, "तुम्ही अशा नेहमी फिसकारत राहा, म्हणजे मला छान वाटेल." असं म्हणतो आणि पुन्हा एकदा त्याचा चष्मा-बिष्मा घालतो आणि पुन्हा त्याचे केस नीट करतो आरशात बघून. आता काव्या त्याचा कोट देते. आता तो म्हणत असतो, "आणा इकडे तो कोट." काव्या म्हणते, "थांबा हो जरा, वळा." आता पार्थ म्हणतो, "काय?" काव्या म्हणते, "वळा हो जरा." म्हणजे हिला तिच्या हाताने त्याला तो कोट घालून द्यायचा आहे. काहीतरी कुठेतरी कसाही सस्पेन्स क्रिएट करता बरं का उगाचच. आणि तो सस्पेन्स फुसका असतो. असो, आता इथे पुन्हा मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलं आणि आता ती काव्या पार्थला कोट घालते आणि तो तिच्याकडे बघतो स्माईल करून. ही आपलं त्याला मस्त त्याचे बटणं-बिटणं पण लावून देते. आता याला प्रेम नाही म्हणत तर काय म्हणतात? असो, हे तिला कळायला वेळ लागणार आहे अजून.
आणि आता ती ते कोट घालते आणि हे दोघे एकमेकांकडे बघतात खूप वेळ आणि लग्नानंतर होईलच प्रेम अशी आशा आपल्याला दाखवत राहतात. असो, पण मालिकेमध्ये आता एक भयंकर खुलासा होणार आहे. याचे प्रोमो तुम्ही सोशल मीडियावर बघतच असाल. मालिकेत आता जीवा आणि काव्याचा पास्ट रिव्हील होणार आहे, जो आपण अगदी पहिल्यापासून बघतोय, की आता होईल, नंतर होईल, आता होईल, नंतर होईल, पण आता होणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. आता बघू 16 डिसेंबरला काय होतंय. तोपर्यंत आपला रिव्ह्यू ऐकायला मिस करू नका बरं का प्रेक्षकांनो. आणि आवडत असला ना, तर मध्ये-मध्ये लाईक करून टाकत जावं जरा मोठ्या मनाने. तर असो, हा सीन झाल्यावर आता जीवासाहेब आले गणपती बाप्पाकडे त्यांच्या प्रेझेंटेशनसाठी प्रार्थना करायला. "ए बाप्पा, आज एवढंच कर, माझ्या मनातल्या भीतीला नको जिंकू देऊस." तेवढ्यात मानिनी येते आणि म्हणते, "अरे बाबा, काही होणार नाहीये, टेन्शन घेऊ नको. तुझी मनातली भीती जिंकणार नाहीये." आईकडे सगळ्या प्रश्नांचं उत्तर असतं नाही का प्रेक्षकांनो. आता नवीनच एक मूव्ही येणार आहे. मला तो फारच आवडलाय त्याचा ट्रेलर. मी प्रमोशन नाही करत आहे, पण मला ना तो मूव्ही बघायचा आहे. आणि अतिशय जुन्या ॲक्ट्रेस आहे त्या मालिकेमध्ये आपल्या आवडत्या रेणुका शहाणे आणि त्यांचा मुलगा म्हणून अभिनय बेर्डे प्ले करणार आहे बरं का प्रेक्षकांनो. हा मूव्ही बघायला विसरू नका. अतिशय अमेझिंग असं त्याचं ट्रेलर आहे. नक्की बघा सोशल मीडियावर. उत्तर असं नाव आहे त्या मूव्हीचं. तर मानिनी ताई जीवाला असं प्रोत्साहित करताय म्हणून मला आठवला तो मूव्ही म्हणून शेअर करते तुम्हाला. आता या मानिनी ताई म्हणतात, "माझा जीवा सगळं मनापासून करतोय आणि बघता बघता किती छान काम करायला लागलास बेटा तू. बघ, आज तुला बाप्पा जिंकवणारच आहे." नंदिनी म्हणते, आज मी जे बोलणार होते ते आई बोलल्या आणि आई किती छान बोलल्या. आई तुम्ही बरोबर बोललात हं." जीवा म्हणतो, "जगातल्या सगळ्या आयांना मुलाच्या बाबतीत असंच वाटतं की आपलं मूल जिंकणारच." नंदिनी म्हणते, "आईच नाही हं, बायकोलाही असं वाटतं बरं की आपला नवराच मैदान मारून येईल." आता मानिनी ताई म्हणतात, "बाई नंदिनीच्या जीवाने नंदिनीचा आनंदच नाही तर अख्खा आनंद निवास जिंकलाय बाबा. अरे प्रेझेंटेशन किस खेत की मुली आहे यार." "काय ग मुली, बरोबर बोलते ना मी." जीवा म्हणतो, "आई, अगं काय जोक मारते." अतिशय वाईट होता बरं का हा जोक. आता मानिनी ताई म्हणतात, "ए चल असू दे रे." आता जीवा म्हणतो, "आई मला एक गोष्ट कळत नाही, लाईक तुम्ही दोघी भोळ्या आहात की आशावादी आहात, पण असू द्या असू द्या, मला सध्या असं आशावादी राहायचीच गरज आहे." नंदिनी म्हणते जीवाला, "असू द्या हो, आम्ही कशाही असू द्यात, सगळं काही ठीक होणार आहे. आणि काव्यानं तुमच्यासारखीच आहे, टेन्शन घेतलं ना की जीव जातो तिचा. बरं जीवा तुम्ही दही साखर खा बरं. आणि हो, येताना मिठाई घेऊन या हं, कारण मला माहिती आहे आजचा दिवस हा तुमचाच आहे." आता ही नंदिनी फ्लो मध्ये बोलून गेली आहे बरं का. नंदिनी म्हणते, "प्रेझेंटेशन तर छानच होणार आहे आणि तुमच्या भीतीसाठी एक रामबाण उपाय सांगते हं." जीवा म्हणतो, "कसला उपाय?" नंदिनी म्हणते, "भीती वाटली ना की आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, मग बघा कशी जादू होते." नंदिनी मॅडम, हा जो नुस्खा आहे ना, तो आपण पिक्चरमध्ये वगैरे ऐकलेला आहे. पण असो, आता इथे तो अप्लाय करणार आहे जीवा. पण त्याला भीतीदायक काहीतरी आठवतं बरं का प्रेझेंटेशन देताना. मग नंदिनीचं हे ऐकल्यावर जीवा म्हणतो, "चकाचक बाईने आयडिया दिली म्हटल्यावर ही आयडिया वर्क होणारच." नंदिनी म्हणते, "वा वा, होणारच आहे." मग मानिन ते म्हणतात, "वा रे वा, इतक्या वेळचा आई सांगते त्यावर विश्वास बसे ना. बायको जरा काय बोलली लगेच ओके ओके करतोय का रे शहाण्या." आता जीवा म्हणतो, "आशीर्वाद दे आई." मानिनी म्हणते, "माझा आशीर्वाद कशाला पाहिजे तुला? पड तुझ्या बायकोच्या पाया." हा खरंच तिच्या पाया पडायला लागतो आई समोर. मानिनी ते म्हणतात, "ए बाबा, वेडा आहेस का? अरे बायकोच्या पाया नसतं पडायचं, मिठी मारायची असते बायकोला मनापासून." हा खरंच पुन्हा मिठी मारणार असतो. नंदिनी म्हणते, "ओ आई, अहो काय चाललंय तुमचं?" शेवटी जीवा निघतो उशीर झालाय म्हणून. पुन्हा नंदिनी त्याला ऑल द बेस्ट करते. पोहोचला हा ऑफिसमध्ये आणि टेन्शनमध्ये आहे. आता तिथे ते बेडेकर पण आलेत, जे प्रेझेंटेशन पाहणार आहेत जीवाचं. विक्रम मोठ्या अभिमानाने सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देतात आणि म्हणतात, "ही आमची कॉन्फरन्स रूम आहे बरं का, आणि हा माझा छोटा मुलगा विक्रम. खूप टॅलेंटेड आहे माझा मुलगा. आणि ही रम्या. आणि हा माझा मोठा मुलगा पार्थ. आणि हा जीवा बरं का. म्हणजे माझा मुलगा खूप हुशार आहे बरं का, जीवा देशमुख." मग आता ते बेडेकर म्हणतात, "अच्छा, तू आहेस होय जीवा." आता नंदिनीचं बोलणं यांच्याशी झालंय, हे आता त्यांनी आज नाही रिव्हील केलं, म्हणजे सुरुवातीला दाखवलं त्यांनी. नंदिनी बोलते, "हं बेडेकर सर, मला तुमच्याशी बोलायचं म्हणते ना ती." आता नंदिनी हे सगळं प्लॅन केलंय नंदिनीने, असं जीवाचा गैरसमज होणार आहे आणि रम्या ते जीवाच्या डोक्यात घालणार आहे. जीवा विचार करतो, यांना माझं नाव माहिती आहे का? आता प्रेझेंटेशनला सुरुवात झाली आहे, पण जीवा थोडंसं असं अनकम्फर्टेबल फील करतोय. साहजिक आहे, आता त्याचं पहिलंच प्रेझेंटेशन आहे म्हटल्यावर टेन्शन येणारच. आता एवढ्या लोकांसमोर बोलणं जोक नाहीये प्रेक्षकांनो. आता ही रम्या म्हणते, "काय रे जीवा, काय झालं?"
देतोयस ना प्रेझेंटेशन, मुद्दाम त्याचा मॉरल डाऊन करायचा थोडा प्रयत्न करते ही, पण नाही, जीवा हरत नाही असा त्याने मोठा श्वास घेतलाय. आधी तर त्याला वाईट घटना आठवतात त्याच्या आयुष्यातल्या झालेल्या, त्याच्या वडिलांनी मारलेलं, नंदिनीला आनंद निवास नाही मिळालं, ते सगळं तो आठवतो. पण आता तो एक मोठा श्वास घेतो आणि मग प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. पण आधी पार्थला थोडं अनइझी होतं. पार्थ विचार करतो, आपल्या भावाचा कॉन्फिडन्स डाऊन होतोय का? मग आता त्याला टेन्शन येतं बरं का पार्थला. पण आता शेवटी बघा काय होतं, आता हा जीवा रेस्टलेस फील करतोय हे रम्याला कळतं बरं का. आता त्याला आठवत असतं ते सगळं. डोळे मिटवून तो शेवटी नंदिनीची आठवण काढतो आणि मग त्याला छान वाटतं. रम्या मुद्दाम म्हणते, "जमेल ना रे बाबा जीवा." आता पार्थ तिच्याकडे रागाने बघतो बरं का आणि विक्रम सुद्धा. मग आता जीवा एकदम कॉन्फिडन्स गोळा करतो आणि म्हणतो, "हो, हो, जमेलच." ते काय झालं, आकाशात उंच उडायच्या आधी विमानातल्या पायलटला जसं वाटतं ना, तसं वाटलं मला. "सॉरी हां सर, जरा वेळ घेतला." "नाही, आता सर तुम्हाला 1 एकरमध्ये फार्म हाऊस बांधायचंय. तुमची जिथे जागा आहे ना, तिथे 5,000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला गार्डन वगैरे छान असं करायचंय ना, तर ठीक आहे. मी हे सगळं प्रेझेंटेशन रेडी केलंय." आता जीवाने ते सगळं प्रेझेंटेशन दिलंय तिथे आपल्याला समोर आणि ते फक्त आता म्युझिकल ऐकवलंय आणि ते बेडेकर ॲक्चुअली त्याच्या प्रेझेंटेशनमुळे खुश झालेत. जीवाचा गैरसमज होणार आहे, की नंदिनीने वशिला लावला त्याच्यासाठी, पण असं काही होणार नाहीये. म्हणून म्हटलं सुरुवातीला, की मालिका जरा वेगळ्याच दिशेला भरकटली आहे. रम्या जीवाचा कॉन्फिडन्स बघून जरा टेन्शनमध्ये आली आहे बरं का. आता इथे सगळं म्युझिक वाजलंय बरं का आणि त्या जीवाने ते प्रेझेंटेशन अगदी सक्सेसफुली दिलंय आणि पार्थ पण खूप इम्प्रेस झालाय त्याच्या या प्रेझेंटेशनवर. आता इथून पुढचा सीन जो आहे ना, त्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही भूतं-बितं पाहतायत का काय? पण टेन्शन नका घेऊ. ती काव्या आहे आणि दुसरी अनिशा आहे. त्यांनी तोंडाला ते काहीतरी कोरियन फेस मास्क वगैरे काय असतं ना, ते लावलंय बरं का. आता या दोघी अशा पडलेल्या असतात आणि पडता-पडता दोघी एकमेकींशी गप्पा मारतायत. आता ही अनिशा म्हणते, "काय गं, काय झालं काव्या तुला? अचानक मस्त टेन्शन फ्री पडलीये मास्क-बिस्क लावून. आता नाही टेन्शन आलं का रिझल्टचं?" मग आता ही काव्या म्हणते, "अनिशा, काव्या पार्थ देशमुख आहे मी. काव्या देशमुखला जगातली कुठलीच भीती वाटत नाही. पार्थ देशमुख कसे टॉप आर्किटेक्ट आहे, तशी मी सुद्धा आपल्या फील्डमध्ये टॉप करणार आहे. आलेच, आलेच." असं म्हणून ही आता तो मास्क काढते आरशासमोर बसून आणि विचार करते, "अरे वाह! कसला मस्त ग्लो आलाय चेहऱ्यावर." काव्याची स्किन खरंच खूप छान आहे हां प्रेक्षकांनो. या सगळ्या नटी काय लावतात कोणास ठाऊक चेहऱ्याला. यांची स्किन अशी तुकतुकीत दिसते ना मस्त. असं काहीतरी ग्लोईंग वाटतं नेहमीच. असो, ते सिक्रेट्स आपल्याला कळत नाही कारण कोणी कोणाला शेअर करत नाही. तुम्हाला माहीत असतील तर मला सांगा कमेंटमध्ये. तर आता ही अनिशा तिला चिडवते आणि म्हणते, "ए काव्या, तो जो ग्लो आहे ना, तो त्या मास्कमुळे नाही आलाय, तुझ्या इंडियन नवऱ्यामुळे आलाय." काव्या चिडते आणि म्हणते, "ए, झालं का गं तुझं सुरू अनिशा?" आता अनिशाच्या चेहऱ्यावरचा मास्क पण ती काढते. अनिशा म्हणते, "काय असतं गं तुझं काव्या नेहमी-नेहमी? अगं जवळ जाते आणि लांब जाते. मनात तर असतं तुझ्या, पण ओठावर नाही आणायचं ना." काव्या म्हणते, "ए अनिशा, काही नाहीये माझ्या मनात." अनिशा म्हणते, "चल, चल, मला नको गंडवू." काव्या म्हणते, "खरंच सांगते मी तुला." मग अनिशा म्हणते, "हो का? चल मग रॅपिड खेळूयात आपण." काव्या म्हणते, "काहीतरीच काय यार?" आता अनिशा म्हणते, "आभाळ." काव्या म्हणते, "अय यार नको ना." अनिशा म्हणते, "चल चालू झालाय गेम, बोल पटकन." काव्या म्हणते, बरं, सांग, सांग, आभाळ." काव्या तिला उत्तर देते, "पक्षी." मग अनिशा म्हणते, "ढग, पक्षी." काव्या असं उत्तर देते. "विश्वास" असा पुढचा शब्द अनिशा उच्चारते. मग काव्या म्हणते, "नंदिनी ताई." मैत्री म्हटल्यावर अनिशा असं म्हणते काव्या आणि प्रेम म्हटल्यावर ती पार्थ असं उत्तर देते. हे रॅपिड फायर तुम्हाला माहिती आहे ना प्रेक्षकांनो, फास्ट खेळला जातो. म्हणजे जो शब्द आपल्या म्हणजे बोलताना पहिल्यांदा उच्चारात येईल तो शब्द खरा मानला जातो. आता इकडनं अनिशाने जे शब्द सांगितले त्यावर काव्याने उत्तर दिलं आणि मुख्य म्हणजे प्रेम म्हटल्यावर हिने पार्थ म्हटलं. अनिशा मग चिडवायला लागते. बघ काव्या बघ, आलं की नाही तुझ्या मनातलं तोंडावर. तुझ्या मनातनं प्रेमाची जागा तू पार्थ जिजूंना कधीच दिली आहेस. आता तरी मान्य कर." "अगं प्रेमाची कबुली दे. हे बघ काव्या, आधीच तू खूप वेळ घालवलायस. हे वर्ष संपत आलंय. आता डिसेंबर धमाकेदार झाला पाहिजे. चल, चल, आलेच मी." असं म्हणून अनिशा निघून जाते आणि एपिसोड रिव्ह्यू संपून जातो. पण बहुतेक तरी काव्या ठरवते बरं का प्रेक्षकांनो, की आता पार्थला प्रपोज करायचंच. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मजा येणार आहे आणि डिसेंबर खरंच धमाकेदार होणार आहे. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. आता ही जी रम्या आहे ना, ती मुद्दाम जीवाच्या डोक्यात घालते, की या जीवाला हे प्रेझेंटेशन त्याच्या बायकोच्या मेहरबानीमुळे मिळालंय. अनिशा घरात असताना अवस्वात्या तिच्याकडे आल्यात आणि विचार करता हिच्या डोक्यातलं सगळं आता काढतेच. आणि इकडे नंदिनी खुश होते जीवाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून.
प्रोजेक्ट मिळालाय म्हणून आणि ती मानिनीला सांगते व दोघी एकमेकींना मिठी मारतात. येणारे एपिसोड नक्कीच छान असणार आहे. पण आता जीवाचा गैरसमज होणार आहे रम्यामुळे, की त्याला वशिल्यामुळे म्हणजे नंदिनीच्या वशिल्यामुळे हे सगळं मिळालंय. कारण रम्या ऑफिसमध्ये तसं मुद्दाम पसरवतीये बरं का, की जीवाला नंदिनीच्या मेहरबानीमुळे हे प्रोजेक्ट मिळालंय वगैरे, वगैरे. त्यामुळे जीवाचा गैरसमज होऊ शकतो. जीवा आता या क्षणाला जरा लूजरच दाखवला प्रेक्षकांनो. असं कुठे असतं का काही आपलं? पण बघूयात पुढे काय-काय होतंय. आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि अजूनही सांगते ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.